नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, शिर्डीच्या साईबाबा संस्थाननं देणगीदार भाविकांसाठी नवीन डोनेशन पॉलिसी जाहीर केली असून हे धोरण तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवरती राबवलं जाणार आहे। यामध्ये विशेषतः मोठ्या देणगीदारांना VIP आरती आणि दर्शनाची सुविधा देण्यात येणार आहे। या नवीन धोरणानुसार आता 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक देणगी देणाऱ्या भाविकांना साईबाबा मंदिरातील आरतीचा विशेष लाभ मिळणार आहे। याआधी ही मर्यादा 25,000 रुपये इतकी होती। याबाबत साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर म्हणाले की साईबाबांच्या दर्शनासाठी भारतभरातून लाखो साई भक्त येत असतात। साई भक्तांचं दर्शन चांगल्या रीतीने व्हावं, त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी साईबाबा संस्थाननं प्रयत्न केलेला आहे। जे साई भक्त इथे देणगी देतात त्यांची मागणी होते की देणगी दिल्यानंतर सुविधा साईबाबा संस्थानने निर्माण कराव्यात। त्या अनुषंगानं संस्थानने नवीन डोनेशन पॉलिसी तयार केल्याची माहिती त्यांनी दिली आहे। यामध्ये 10,000 ते 50,000 रुपये देणगी देणाऱ्या भाविकांना आरतीचा विशेष लाभ मिळणार आहे। 5 सदस्यांसाठी याची सुविधा देण्यात येणार आहे। 50,000 ते 1,00,000 देणगी देणाऱ्यांना 2 आरत्यांचा लाभ तसेच वर्षातून एकदा कुटुंबातील 5 सदस्यांना मोफत दर्शनाचा लाभ मिळणार आहे। 1,00,000 ते 10,00,000 रुपये देणगी देणाऱ्यांना 2 VVIP आरत्यांचा लाभ तसेच वर्षातून एकदा दर्शनाची लाईफ टाईम सुविधा असेल। 10 ते 15 लाख रुपये देणाऱ्यांना वर्षातून 2 VVIP आरत्या तसेच वर्षातून एकदा 5 सदस्यांना लाईफ टाईम VIP दर्शनाची सुविधा उपलब्ध राहील। त्यानंतर 50 लाख रुपयांच्या पुढे देणगी देणाऱ्यांना 3 VVIP आरत्या तसेच वर्षातून 2दा लाईफ टाईम VIP दर्शनाची सुविधा उपलब्ध राहील। तसेच पंढरपूरच्या धर्तीवरती सामान्य दर्शन रांगेतील सुरुवातीला आलेल्या 2 भाविकांना आरतीचा लाभ मिळणार आहे। दरम्यान शिर्डी संस्थाननं असलेल्या सोन्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये खुलासा केलेला आहे की साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी शिर्डीला येणारे भाविक साई चरणी विविध स्वरूपामध्ये दान अर्पण करतात। यामध्ये सोनं, चांदी, मौल्यवान दागिने तसेच रोकड यांचा समावेश असतो। सध्या साईबाबा संस्थानकडे एकूण 514 किलो सोनं असून त्यापैकी सुमारे निम्म्या सोन्याचा दररोजच्या पूजेसाठी वापर केला जातो। यामध्ये साईबाबांचं सिंहासन, मंदिरातील गाभारा, सोन्याचा मुकुट आणि हार यांचा समावेश आहे। नित्य नियमानं वापरात नसलेले उर्वरित सोनं हे स्ट्रॉंग रूममध्ये पूर्णतः सुरक्षित ठेवण्यात आले। या उर्वरित सोन्यापैकी 155 किलो वितळवून 1 ते 2 आणि 5 वजनाची ज्ञानी तयार करण्याचा प्रस्ताव संस्थाननं 2021 मध्ये सादर केला होता। या प्रस्तावाला 2023 मध्ये शासनाची परवानगी मिळाल्यानंतर या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती। सदर याचिका न्यायप्रविष्ठ असून अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही अशी माहिती गोरक्ष गाडीलकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता तिरुपतीच्या धर्तीवरती शिर्डीमध्ये देखील आता 10,000 मध्ये तुम्ही आरतीचा मान मिळवू शकता आणि वेगवेगळ्या सुविधा देखील त्यामागे उपलब्ध असतील। तर मग यामध्ये तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।